हाय यू गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मागच्या आठवड्यात मी कॅलिफोर्नियाला काय काय केलं, कुठली सुंदर ठिकाणं पाहिली हे तुम्हाला सांगितलं. तसंच त्याचा हा आज दुसरा भाग. हे तुम्ही जे बघताय ते सनीवेल नावाची एक सिटी आहे. त्यामध्ये एक सोसायटी आहे जिकडे मी राहते आत्ता. मला आजूबाजू झाडं, फुलं असणारी सोसायटी किंवा असं भरलेली जागा जी असते ती खूप जास्ती आवडते. डे 4ला आम्ही सॅन फ्रान्सिस्को झूला जायचं ठरवलं आणि सकाळी सकाळी पहिली गोष्ट म्हणजे मॅकडीला ब्रेकफास्ट केला. SF ला आल्याच आम्हाला सगळं धुकं दिसायला लागलं होतं. 1 तासाने आम्ही झूला पोहोचलो. मला आणि प्रणवला झू खूप जास्ती आवडतो. ॲक्वेरियम्स खूप आवडतात. आम्ही कितीही वेळा झूला जाऊ शकतो आणि हे जे झू आहे ते आम्हाला खूप जास्ती आवडलं आणि मुख्य म्हणजे खूप ऑर्गनाइज्ड वाटलं. झूमध्ये गेल्याच आम्हाला इतका सुंदर जिराफ दिसलाय. जिराफ बरोबर झेब्राला पण ठेवलेलं इकडे. या दोघांचेही प्रिंट्स बघून आम्हाला खरंच खूप भारी वाटलं आणि हे समोरासमोर खूप जास्ती भारी दिसतात. त्यानंतर हे ब्लॅक अँड व्हाईट रकून्स आहेत. जगातला सर्वात मोठा माकड आम्ही पाहिला. यांना मँड्रेल्स म्हणतात आणि हे आफ्रिकेत सापडतात. ह्यांचा चेहरा पण फार इंटरेस्टिंग असतो. आम्ही गोरिला पण पाहिला. किती माणसांसारखे असतात ना हे. खूप क्यूट पेंग्विन्स आम्हाला इकडे दिसले आणि चाइल्डहुड मेमरीज रिवाईव्ह झाल्या. लहानपणी पेंग्विन्सचं कार्टून तुम्ही पाहिलेत का? इफ येस, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला आवडेल हे ऐकायला. इकडे पेंग्विन्सला खायला देत होते आणि त्यामुळेच हे एकत्र इकडे थांबलेले होते. इकडे आम्ही 2 रायनोसॉर्स पाहिले. एक झोपलेला आणि एक खात होता. आम्हाला खूप क्यूट बेबी चिंपॅन्झी पण दिसला. आयुष्यात पहिल्यांदा मी कोयला बेअर पाहिलं. कोयला फारच गोड असतात. ह्याचं नाव स्टेसी होतं. आम्ही कांगारूला पण पाहिलं. हे इमू आहे. इकडे आज शेल्टरमध्ये पक्ष्यांना ठेवलं होतं. हा इतका सुंदर पक्षी आहे, प्लश क्रेस्टेड जे म्हणून. हा सदर्न अमेरिकेत जास्ती मिळतो. त्यानंतर हे क्यूट पॅरेट्सची जोडी होती. खूप डेंजरस इग्वाना म्हणून आहे. एक प्रकारची पाल आहे ही. हे विषारी येल्लो बँडेड फ्रॉग्स आहेत. इकडे आम्हाला ब्लॅक बेअर आणि रानडुक्कर म्हणजेच हॉग पण दिसला. हे मेक्सिकन ग्रे वुल्फ्स आहेत. हे खूप सुंदर आणि खूप ब्युटिफुल असे पेलिकन्स नावाचे बर्ड्स आहेत. हा पहिल्यांदा मी बघितला. हा अँट ईटर आहे. आम्हाला खूप भूक लागलेली म्हणून आम्ही झू मध्येच पिझ्झा आणि फ्राईज खाल्ले. इकडे बाहेर सीगल्स खूप असतात. आम्ही त्यांना थोडंफार खायला पण दिलं.
हे साधे रकून्स आहेत. हा ऑस्ट्रिच सगळ्यात मोठा न उडणारा पक्षी. हे परत आम्ही ब्लॅक अँड व्हाईट रकून्स पाहिले. आम्ही शेवटी घरी जाताना परत जिराफ आणि झेब्राज बघितले. सो अशा पद्धतीने आमचं झू दर्शन झालं आणि इतके अमेझिंग ॲनिमल्स आम्हाला बघायला मिळाले. डे 5 आम्ही खूप आरामात घालवला. प्रणवला पण वर्क फ्रॉम होम होतं आणि त्यामुळे आम्ही बाकीचा वेळ अख्खा टाइमपास केला. इव्हिनिंगला खाली वॉकला पण गेलेलो. डे 6ला आम्ही टाहो लेकला जाणार होतो. आम्ही कॅलिफोर्नियावरून नेवाडाला ट्रॅव्हल करत होतो आणि हा जो रस्ता आहे तुम्ही बघालच, इतका सुंदर आहे. फक्त खिडकीच्या बाहेर बघत बसावंसं वाटतं. आम्ही 5 तास ड्राईव्ह करून टाहो लेकला पोचणार होतो आणि तिकडे आम्हाला आमचे 2 मित्र लेक फिरवणार पण होते. इथे आम्ही आता नेवाडाला पोचलो. तुम्हाला जो आता लेक दिसेल तो खूप जास्ती सुंदर दिसत होता इन रिअल लाईफ. इतका छान निळा रंग होता. हा विंटरमध्ये पण असाच वेगळ्या पद्धतीचा दिसतो, म्हणजेच बर्फाने फ्रीज झालेला असतो. तुम्ही इकडे वर माउंटन्सवर पाहिलं असेल तर थोडा बर्फ पण दिसतोय. इकडे आम्ही लेकवर थोडं खाली उतरलो आणि थोडे फोटो वगैरे काढले.
वेगवेगळे रंग दिसतायत ना, निळा, हिरवा. इतकं सुंदर दिसत होतं हे इन रिअल लाईफ. इकडे आम्ही छोटीशी पिकनिक पण केली. खूप छान साईट होती आणि आम्ही मस्त खाऊन पिऊन आरामात गप्पा मारत होतो. खूप मजा आली. इकडे लोकं हायकिंगला पण येतात, पण आमच्याकडे काहीच तास असल्यामुळे आम्ही फक्त साईट सीइंग केलं. We're all like sheep without a shepherd. We don't know how to be alone. So we wander around this desert. आम्ही अझूल लॅटिन किचन ठिकाणी अर्ली डिनर करायचं ठरवलं. आम्ही इकडची स्पेशालिटी म्हणजे मेक्सिकन रेस्टॉरंट असल्यामुळे टाकोज घेतलेले. इकडे ट्रेसलेचेस केक खूप जास्ती छान मिळतो. मी पहिल्यांदा इतका भारी केक खाल्ला. 4th ऑफ जुलै असल्यामुळे US इंडिपेंडन्स लेक टाहोला फायरवर्क्स बघून साजरा केला जातो. आम्हाला खूप जास्ती आवडलं की लेक पण दिसतोय आणि फायरवर्क्स पण दिसतायत. खूप मेमोरेबल अशी ही आमची एक ट्रिप होती. तुम्हाला माझी कॅलिफोर्निया, नेवाडा ट्रिप कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सी यू सून.